प्रतिबिंब जनमानसांचे। स्वराज्याचे रक्षक शिवछत्रपती शिवाजीराजे यांची पहिली समाधी शोधून काढणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची उद्या 200वी जयंती। तरी अजून आमचा समाज, मी प्राधान्य नाव घेऊन बोलतो, माळी समाज अजून आमचा झोपलेला आहे। अजून हे तुम्ही पुतळा पाहू शकता। आज रात्रीला या पुतळ्याच्या एक गळ्यात हार नाही, रोजचा हार नसतोच, अजून काहीच नाही तिथं शुभ म्हणजे काहीच नाही, अजून मंडप नाही, काही नाही, इथं हार नाही, काहीच नाही, काहीच आरच नाही। काल जो मोठा कार्यक्रम झाला, सुरेश भाऊ बनसोडे नगरसेवक यांनी खर्चातून 20-25 लाख रुपये घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अजून 14 तारखेला आहे। त्यांच्या जयंतीपूर्वी त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम स्वतः वैयक्तिक खिशातून पैसे घालून 25 ते 30 लाख रुपये घालून यांनी मोठा कार्यक्रम वैयक्तिक केला। अरे आमचे माळी समाजाचे नगरसेवक किती आहेत? 15 नगरसेवक आमच्या माळी समाजाचे आहेत, पण त्यांना मी भीक देतो, भीक हे घ्या 50 रुपये माझ्याकडून, फक्त 50 रुपयाचा हार येतो, हार हे 500 घ्या, हे 50 रुपये हार येतो। या महात्मा बोलले तुम्ही रोज वंदन करा, हार घाला, तुमची एवढी लायकी नाही, आमच्या माळी समाजाची लायकी नाही एवढी। हे थोर समाजसेवक यांनी शिक्षणाचा एवढा आधार दिला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी एवढी महिलांसाठी एवढी शिक्षणाची संस्था महिलांसाठी दार खुली केली, तरी या आमचा अजून समाज हो अंधारात आहे। आमच्या समाजाला अजून कल्पना नाही काही। हे आपले थोर पुरुष, आपले मायबाप यांनी आपल्या समाजासाठी काय केले, थोर फक्त माळी समाजासाठी नाही, अखंड सगळ्या समाजासाठी काय केले, तरी या समाजाला अजून जाण नाही। आता सकाळी ह्या भल्या रात्री उद्या पहाटे महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आहे, तरी इथं एक पण आमचा माळी समाजाचा पुढारी फिरला नाही। आमच्या माळी समाजाच्या पुढारीला फक्त आमच्या माळी समाजाचे फक्त मतं लागतात, जेव्हा मतं लागतात तेव्हा फक्त आमच्या माळी समाज आठवतो, हे यार आपण माळी, आपण आमके तमके, आमच्या माळे तुम्हाला मतं लागतात तर तुम्ही आमच्या बापाची जयंती काय विसरता? तुम्हाला आमचा बाप आठवत नाही? आमच्या बापाच्या जयंती तरी इथं तुम्ही कोणी हजर नाही। आमचे 12 नगरसेवक तुम्ही कोट्याधीश आहेत, अरे आमच्या सारख्या गरीबाकून वर्गणी घेऊन जा, पण आमच्या महात्मा फुले जयंती, आमच्या बापा जयंती तुम्ही साजरी करा। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।